हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यातील सिद्धेश्वर धरण परिसरामध्ये महाराष्ट्र शासनाच्या मत्स्य व्यवसाय विभागाच्या वतीने मत्स्य बीज उत्पादन केंद्र स्थापन करण्यात आलं। आपण जर पाहिलं तर हेच ते मत्स्य बीज उत्पादन केंद्राचं कार्यालय आहे। 1969 साली या मत्स्य बीज उत्पादन केंद्राची स्थापना करण्यात आली। जिल्ह्याचं मत्स्य व्यवसायातील हे एक महत्त्वाचं केंद्र होतं। 1969 साली या इमारतीची स्थापना झाली आणि आता जर आपण पाहिलं तर या इमारतीची दुरावस्था होताना दिसत आहे। या इमारतीच्या सर्व खिडक्या दरवाजे तुटून फुटून गेले आहेत, छत निखळून गेलेली आहेत आणि या कार्यालयाच्या पाठीमागच्या बाजूला जी कर्मचाऱ्यांची निवासस्थानं होती त्या निवासस्थानाची देखील प्रचंड पडझड झालेली आहे। जिल्ह्यातील महत्त्वाचं हे केंद्र होतं आणि या ठिकाणी 8 कर्मचारी होते, 1 अधिकारी होता, परंतु आता मात्र शासनानं 4 कर्मचाऱ्यांची पदं कमी केली आणि 4 कर्मचाऱ्यांची पदं ही रिक्त आहेत। केवळ एकाच अधिकाऱ्यावर या सर्व विभागाचा इथला कारभार चालतोय। याही परिस्थितीत इथली जी हॅचरी आहे ती हॅचरी देखील नादुरुस्त आहे आणि या कार्यालयाची दुरावस्था तर आपण पाहतच आहोत की कशा प्रकारे हे सर्व इमारत जी आहे ती इमारत नादुरुस्त स्थितीमध्ये आहे। या विभागानं शासनाकडे प्रस्ताव पाठवलेला आहे नवीन इमारतीच्या बांधकामासाठी, परंतु अजून मात्र या इमारतीचा जो नवीन इमारतीच्या बांधकामाचा प्रस्ताव अजून पुढे सरकलेला नाही। या केंद्रामध्ये विविध पद्धतींच्या माशांच्या बीजांचं उत्पादन होतं आणि सध्या कर्मचारी नसल्यामुळे खाजगी मजुरांकरवी हे सगळं काम सुरू आहे आणि या परिस्थितीमध्ये यंदा 3 लाख बोटुकलींचं या ठिकाणी उत्पादन करण्यात आलं आणि जिल्हाभरातील मत्स्य व्यवसाय करणाऱ्या मच्छीमार संस्थांना ते विक्री करण्यात येतं। परंतु या इमारतीची झालेली दुरावस्था आणि केंद्राला लागली घरघर पाहता हिंगोली जिल्ह्यातील हे महत्त्वाचं केंद्र आता लयाला जाते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। शासनाने याकडे लक्ष देऊन या केंद्राचं पुनरुज्जीवन करावं आणि इमारतीचं नवीन बांधकाम करावं अशी गरज निर्माण झाली आहे। मनीष खरात, न्यूज 18 लोकमत, सिद्धेश्वर धरण, हिंगोली।